जवळपास मागच्या 11-12 वर्षापासून हा पूल प्रलंबित होता आणि ज्या पद्धतीनं वर्धेतल्या जनतेला निवडणुकीच्या दरम्यान आपण आश्वस्त केलं होतं की खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिली प्रायोरिटी आपण या पुलाला देऊ। आज एक समाधान आहे की 1 वर्ष आता पूर्ण होत आहे माझं आमदार खासदारकीचं। या खासदारकीच्या 1 वर्ष पूर्ण होतानाच हा 11-12 वर्षापासून प्रलंबित असलेला पूलसुद्धा पूर्णत्वास गेलेला आहे। येत्या 8 दिवसामध्ये संपूर्ण पूल हा कंप्लीट होईल असं त्यांचं या निमित्तानं सांगणं आहे। एक लास्ट टच जो आहे तो लास्ट टच द्यायचा असतो, तो लास्ट टच या ठिकाणी देणं चालू आहे आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये हा पूल वर्धेकरांकरता वाहतुकीस मोकळा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अपेक्षा मी इतकी करतो सर्व राजकीय लोकांकडून सुद्धा की आता एकदा पूल कंप्लीट झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनाकरता विलंब लावू नये, नाहीतर पूल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 2-2 महिन्यापर्यंत पुलाच्या उद्घाटनाची तारीखच भेटत नाही, लोक सफर होतात आणि 12 वर्ष पूल पेंडिंग होता। त्यामुळे मला तरी वाटतं की कोणत्याच राजकीय नेत्यांनी या पुलाचं उद्घाटन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे। कोणत्याच म्हणजे नैतिक अधिकार जो असतो ना, कुठलं तरी काम करत असताना आपल्याला नैतिक अधिकार पाहिजे, तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे कोणी आता हे उपटधंदे काही करू नये या ठिकाणी की आता उद्घाटन करू हे करू, सरळ करा, मोकळा करा, वाहतुकीच मोकळा करा, बस संपला विषय।